सिद्धेश साळुंके, सुदेश माफ करा, सुदेशजी साळुंके या दोन्ही खेळाडूंना आपण पाहताय सध्या बॅटिंग साठी. प्रदीपच्या बरोबर सुदेश साळुंके असं कॉन्टेस्ट सध्या पाहताय. पॉवर प्लेचं स्पेल हाताळण्यासाठी मेंडेटरीचं पॉवर प्ले पहिलं. प्रणव पवार मागच्या मॅच मध्ये थोडासा महाग न ठरला, या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघनायक पंकज पाटीलने पुन्हा त्या गोलंदाजावर भरोसा दाखवलाय. चला लेट्स प्ले. पंचांचा सिग्नल ओपन होतोय, मॅच सुरू करा. यस सर, पहिला बॉल. प्रणव पवार सलामीची जोडी. स्ट्राइक इनला पाहत आहे प्रदीप, नॉन स्ट्राइक इनला सुदेश साळुंके या खेळाडूला सध्या पाहत आहे. प्रणव पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल अलॉंग द ग्रास. बॉल झाला डीप मध्ये, फिल्डर आहे, बॉल पकडेल, फेकेल, चांगली फिल्डिंग होती. सिंगल मीटिंग. सिंगलच्या बरोबर टीम वोडाफोन वहाळ या टीमचं खातं ओपन होतोय. प्रदीपचं खातं ओपन होतोय. दबांचं श्री गणेशा होतोय सिंगलच्या जोरावरती. पहिला बॉल ओव्हर नंबर पहिलं सध्या पाहत आहे. पाहू शकाल 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला ठेवलाय राहुल कांबळेला. डीप मध्ये आहे काऊ कॉर्नर रिजनला दीपक. लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट्स एक पाहू शकाल. मिड ऑफ, मिड ऑन, त्याच्याबरोबर कप पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट. इथे पहा खोलबट टप्प्याचा बॉल, इथे पाहू शकाल. झेलची संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं सोडं झालं नाहीये. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. सध्या धाव फलकावरती धावा आपण पाहत आहे. तीन धावा स्कोर कार्ड वरती सध्या पाहतोय. इथे मोठा फटका मारण्याचा मानस, फटका बसलाय. नो बॉलची सांगता होती. नो +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री पुन्हा ऍड होताना दिसत आहेत. पुढचा बॉल आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण बॉल आहे फ्री हिट. सध्या धावफलकावरती धावा पाहत आहे 5 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल आहे फ्री हिटची संधी पुन्हा एकदा फलंदाजाला मिळते. इथे उडवलाय लॉंग ऑफला, फिल्डर आहे, बॉलच्या खाली फिल्डर कव्हर रिजनला खेळलाय. सिंगल मिळते, डबल रन मध्ये चालवलाय, प्रयत्नांना यश देखील मिळालाय. 2 धावा चांगल्या रीतीने कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 धावांच्या बरोबर टीमची धावसंख्या याही वेळेला वाढते. आता धावा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती 7 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर असताना ओव्हर नंबर पहिलं प्रोग्रेस 7 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. इथे पहा अलॉंग द कार्पेट बॉल झाला लॉंग ऑफला. नमित पाटील फंबल होतोय, बॅकअप चांगला मिळाला. राहुल कांबळे तिकडे आहे. सिंगल तिथे मिळते. सिंगल बरोबर एका धावेने पुन्हा एकदा टीमची धावसंख्या वाढते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 8च्या घरामध्ये 8 धावा सध्या पाहत आहे. पॉवर प्लेचं स्पेल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे यावेळेला पुन्हा एकदा कव्हर रिजनला खेळलाय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर ओव्हरची होते समाप्ती. पहा पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. शेवटचा बॉल आहे, माफ करा अखेरचा बॉल आहे. यस, शेवटचा बॉल. धावा झालेल्या आहेत धावफलकावरती 9 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं अखेरचा बॉल आपण पाहतोय. 9 धावा सध्या धावफलकावरती. इथे पहा स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला फटका सजवलाय. ओ माय गॉड, चांगला स्लॉक स्वीप केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, येतोय चौकार. खूप चांगला फटका सजवलाय. आता मात्र ओव्हरची होते समाप्ती. पहा पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. सध्या धावफलकावरती धावा पाहत आहे टीम वोडाफोन वहाळ.
13 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 13 धावा धावफलकावरती आपण पाहताय. त्याचबरोबर आम्ही सांगतो वारंवार की आम्हाला ज्या व्यक्तीने या ठिकाणी ट्रॉफ्या ज्या ते पुरस्कृत करून दिलेले आहेत ते सन्माननीय आदरणीय आमचे वहाळगावचे अतिशय खरं साहेबांचं खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करतोय. अगदी अट्रॅक्टिव्ह अशा ट्रॉफ्या आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर फलंदाज गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील आकर्षक असे चषक या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांचा मी या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. थँक्यू. थँक्यू सर. आपण जाऊया बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 13 धावा आलेल्या आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. प्रणवनं खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा परिवर्तन होतोय. रवी पाटील आलाय. मागच्या मॅच मध्ये खंबा केलाय. मागच्या मॅच मध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलाय रवी पाटील. एक बेस्ट ऑलराऊंडरची ख्याती. यावेळेला फटका बसलाय. बॉलच्या खाली फिल्डर आहे. पकडली कॅच. फलंदाज सुदेश गॉन गॉन गॉन. सुदेशच्या खेळीचा खेळ खलास. तेरा धावा सध्या पाहत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक अप्रतिम बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. रोनित म्हात्रे एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. रोनित म्हात्रे आपल्या नावाचा ठसा याही खेळाडूने अक्षरशः उमटवलाय. आपल्या नावाचा बोलबाला केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण रोहित म्हात्रे या खेळाडूला पाहतोय. सध्या धावफलकावरती 13ला 1 विकेटचं नुकसान. वोडाफोन वहाळ. आले आले स्वीप केलाय. ओ माय गॉड. चांगला फटका सजवलाय. परंतु या बॉल वरती धावा हे पाहावं लागणार आहे. या बॉल वरती धावा किती आहेत याचं देखील उदाहरण तुम्हाला सर्वांच्या भेटीला प्रश्न पडलाय. हे पाहणं गरजेचं राहणार आहे. षटकार गेलाय की सिंगल आहे हे देखील पाहणं आवश्यक राहणार आहे. चला पंच. या बॉल वरती धावा 6 धावा घोषित केलाय. बॉल सीमा पार. बॉल उडवलाय. शॉर्ट आर्म पुल. चला पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. प्लीज विनंती करतोय. चला अंपायर डिसिजन इट इज अ फायनल राहणार. 6 धावा इथे घोषित केलेल्या आहेत. त्यामुळे 6 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसत आहेत. सहा धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. 19 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावफलकावरती धावा पाहताय 19. इथे पहा अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साह्याने बॉल झाला मिड विकेटला. फिल्डर आहे. फिल्डर फील्ड कडे रनआउटची संधी होती. रनआउटची संधी होती. त्या संधीचं सोडं करता आलं नाहीये. सिंगल मिळते.
सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा वाढताना दिसते. धाबा झालेल्या आता 20 धाबा. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. इथे पहा, इथे मी ते सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते. आता धाबा झालेल्या आहेत. आता 21 ला 1 विकेटचं नुकसान इथे झालंय. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या सेकंड ओव्हर मध्ये. धफलकावरती धाबा आपण पाहताय 21 धाबा. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. इथे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल झाला डीप मध्ये. राहुल आहे, चांगली फिल्डिंग सध्या तो करतोय. चांगला फिल्डिंगचा दर्जा सातत्याने तो करत असतो आपल्या टीम साठी. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा वाढताना दिसते. आता धावा झालेल्या स्कोर कार्ड वरती 22. शेवटचा बॉल. रवी पाटीलने कमबॅक केला. एक षटकार खाल्ल्यानंतर देखील चांगला लाईन आणि लेंथने सध्या तो गोलंदाजी करतोय. 22 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. इथे मोठा फटका मारण्याचा मानस फटका बसलाय. बॉलच्या खाली रवी पाटील चुकी करणार नाही. पकडली जाते कॅच. फलंदाज रोनित म्हात्रेच्या खेळीचा खेळ खलास. रोनित इज बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. धावा झालेल्या आता 22. 2 ओव्हरचा खेळ ते संपलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये भाविन पाटील आलाय. मागच्या मॅच मध्ये सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी करत होता. त्याच्यानंतर त्याच्यावरती आक्रमण केलं. आता भाविन पाटील वरती पुन्हा पंकज पाटीलने भरोसा त्याच्यावरती दाखवलाय. 22 धावा. इथे पहा, चांगला बॉल आहे. मी ते सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. एकेरी बद्दल टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावसंख्या पाहताय 23च्या घरामध्ये. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 23च्या घरामध्ये. सध्या भाविनला आपण पाहताय ओव्हर नंबर 3 मध्ये. इथे फटका बसलाय. बॉलच्या खाली नमित आहे. नमित कडून चुकी होणार नाहीये. नमित सारखी भिंत आहे. नमितच्या हातातून झेल निसटलं. ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडली जाते कॅच आणि फलंदाज होतोय बाद. ठोकाडी सिंग. थँक्यू डीजे. सध्या धावफलकावरती धाबा आपण पाहताय 23 धाबा. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर आहे. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर आहे. नवीन बॅटरी मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन कॅन्डिडेट, नवीन पार्सल सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आकाश घरत टीमचा कॅप्टन, टीमचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमबॅक करावा लागेल. आकाश घरत उतरलाय.
आले आले आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. राहुल आहे, राहुल इथे पाहू शकाल राहुलच्या हातातून झेल निसटलीये. कॅच छुटा, बॉलर का दिल तुटा. झेल धरतीला दान दिलाय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. धावफलकावरती धावा आपण पाहताय 24. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना इथे यावेळेला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आता राहुल आहे, यावेळेला राहुल चुकी करणार नाही. पकडलाय कॅच. फलंदाज होतोय पुन्हा एकदा बाद. ठोकाडी सिंग. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आलेत. हर्षद पारिंगे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 विकेटचं नुकसान झालंय. धाबा झालेले आहे 24. युनाइट नंबर 6 मध्ये आलाय हर्षद पारिंगे. 24 धाबा सध्या धावफलकावरती आपण पाहताय. इथे पहा चांगला बॉल आहे, कमी गतीचा बॉल. फिल्डिंग थोडी खराब होते. बॅकअप चांगल्या रीतीने मिळालाय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढताना दिसते. सिंगलच्या बरोबर एका धाब्याच्या जोरावरती सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25. 25 ला 4 विकेटचं नुकसान झालंय. शेवटचा बॉल भाविन पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती भाविनला आपण पाहताय. 25 धावा सध्या धावफलकावरती. इथे पहा पुन्हा एकदा उडवलाय. याही वेळेला फटका बसलाय. समीर आहे, यावेळेला समीरच्या हातामधून झेल निसटणार नाही. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. बड़ी मछली फंसी जाल में. बड़े विकेट का पतन. आकाश गॉन गॉन गॉन. ठोकाडी सिंग. थँक यू डी सिंग. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5 विकेटचं नुकसान. अर्धा संघ माघारी परतलाय. 25 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचं स्पेल पंकज पाटील. ओव्हर नंबर 4 अखेरचं स्पेल मेरवाडीचं षटक. ओव्हर नंबर 4 ला आपण पाहताय पंकजी पाटील टीमचा संघ नायक. ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. 25 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंच आमच्या पर्यंत होत आहे. दिशा थोडी खराब आहे. पंकज पाटीलला दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 26 च्या घरामध्ये आपण पाहताय. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर असताना इथे पहा फुल टोस बॉल आहे. बॉल चालाय कार्पेटच्या साह्याने. राहुल आहे, चांगली फिल्डिंग करतोय. अप्रतिम फिल्डिंग त्याने केली. चांगला थ्रो आलाय. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या याही वेळेला वाढताना दिसते. धावफलक जाऊन पोहोचलाय 28 च्या घरामध्ये. 28 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा कॉट बिहाइंडची अपील आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होती.
चला हा निर्णय पुन्हा एकदा थोडासा पेंडिंग ठेवलाय. यस, बोट आकाशावरती आहे. फणसांचं बोट आकाशावरती. रवी पाटील शॉपिलला उचलून धरलाय. फलंदाज होतोय बा. थँक्यू डीसी. नवीन बॅटर मिहीर करत आलाय. इथे फटका बसलाय. बॉलच्या खाली फिल्डर आहे, परंतु चांगला प्रयत्न राहिलाय. चांगला प्रयत्न राहिलाय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या याही वेळेला वाढताना दिसते. 29 वरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. उभे नंबर 4 सध्या मार्गस्थ असताना 29 धावा धावफलकावरती आपण पाहताय. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावामध्ये. 29 धावा. पंकज पाटील ऑन मार्क. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. सिंगल मिळते. सिंगल बरोबर एका धावेने वाढताना दिसते. टीमची धावसंख्या 30 धावा. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये. धावफलकावरती 30 धावा. 6 विकेटचं नुकसान. टीम वोडाफोन वहाळ या टीमचं जाऊन पोहोचलेलं आहे. इथे यावेळेला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटका चांगला आहे. फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावरती मस्तक. बॉल सीमा पार. येतोय षटकार. चला थँक्यू डीसी. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा टीमच्या खात्यात ऍड होताना दिसतंय. 2 धावांच्या बरोबर टीमची धावसंख्या 38 धावा. एक फायटिंग स्कोर निर्माण झालाय. 38 धावा. फाईट करू शकतो हा स्कोर नक्की निर्माण इथे झालाय. शेवटचा बॉल. पंकज पाटील. शेवटचा बॉल. मोठा फटका मारण्याचा मानस. रन मिळणार नाही. धावा झालेले आता 38. तुम्हाला करायचे आहेत 4 ओव्हर मध्ये 39. 4 ओव्हर 39 धावा. हे पाहावं लागेल. धावा चेसिंग होणार की धावा डिफेंडिंग होणार. 24 बॉल तुम्हाला करायचे आहेत 39. पाहूया पंकज पाटील, नमित पाटील, रवी पाटील आणि राहुल कांबळेची बॅटिंग. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. या मॅचची कहाणी थोड्या वेळासाठी डीजे मास्टरला संधी देतो आणि त्यांच्या बरोबर रोहित सरांच्या वाणीतून. धन्यवाद. रुद्रलन महापे टीम. रुद्रलन महापे टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतरची मॅच असणारा या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो तुमच्यासोबत फाईट करेल बक्षीस पात्र फेरीसाठी. तुर्बे टीम. चला बॅट्समॅन प्लीज. पंकज पाटील, नमित पाटील. अजून एक मॅच पेंडिंग आहे. प्लीज विनंती करतोय दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आत लवकरात लवकर जायचं, कारण की वहाल टीम मैदानाच्या आत
चला नमित पाटील आणि पंकज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाईल. थँक्यू सो मच. एक समुद्र गीत आपण ऐकलं. अनुप पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे. अनुप पाटील यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालं आमचे तानाजी काका यांचंही आम्ही सरचं स्वागत करतोय. श्रीवण प्रतिष्ठान आयोजित प्रवीण म्हात्रे स्मृती चषकामध्ये चेस करायच्या धावा इथून 24 बॉल आणि 39. रामतनु तुर्बे टीमची ही डेंजरस जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधली आणखीन एक धमाकेदार जोडी व्हेरी डेंजरस. मॅचची एज आणि इथे मोठी विकेट. नमित पाटील मोठा धक्का लागलाय रामतनु तुर्भे टीमला. पहिल्याच बॉल वरती मात्र मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. अनुप पाटील यांचंही आगमन या ठिकाणी झालं. आपण पाहू शकाल नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये भरपूर अभिराज्य गाजवलंय. अनुप पाटीलने भरपूर अर्धशतक त्यांच्या नावी आहेत. गजानन जय गजानन कुक्षेत या टीमचे ते कर्णधार आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस क्रिकेट आणि नवी मुंबईचं रिप्रेझेंट देखील केलेलं आहे. रायगड ठाणे याही प्रेक्षणीय मॅच मध्ये आपल्याला कित्येक वेळा अनुप पाटील दिसलेले आहेत आणि त्यांचं आम्ही सरचं स्वागत करतोय. शिरण प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषकामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे. आता जबाबदारी घेऊन खेळावा लागणार आहे. नमित पाटीलची मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता इथून सुरुवात कशी राहील. आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सुदेश अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आहे. ओढाफोळ वाहनले मात्र कारनामा गेलाय जिथे मात्र जासईच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने या टीमने सेकंड नंबर पटकावलेला होता. खूप चांगला खेळ या टीमने केला त्या ठिकाणी. यावेळचा फटका मात्र चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. दुहेरीचा मात्र माणस दाखवला आणि 2 धावा इथून कंप्लीट केलेल्या आहेत. वोडाफोन वाहळ संघ कानपोली सारख्या बलाढ्य टीमला त्यांनी पराभूत केले सेमीफायनल मध्ये आणि फायनल मध्ये त्यांनी धडक मारली. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. राहुल कांबळेच्या बॅटमधनं 4 धावा. यावेळचा फटका जर पाहिला तर चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत फक्त एक सिंगल मिळेल राहुल कांबळे याला. टीमची धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. पंकज पाटील स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुदेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. मोठी विकेट नमित पाटील जो गोल्डन डकचा शिकार ठरला. खऱ्या अर्थाने त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. यावेळचा बॉल जर पाहिला तर ही बॉल मात्र अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. जासईच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या वोडाफोन वाहळने पटकावलं. खऱ्या अर्थाने ती नाईटची स्पर्धा होती. रजनी स्पर्धा होती आणि रजनी स्पर्धेमध्ये हा सुदेश जो आहे तो उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता त्या स्पर्धेमध्ये.
आणि त्याचबरोबर दीपेशजी पाटील यांच्याकडनं देखील भरपूर सारे शुभेच्छा आलेत. खऱ्या अर्थाने ते आमचे साथी समालोचक आहेत. ज्या ज्या वेळेस या शिरोण्याच्या मैदानावरती येतो त्या त्यावेळेस त्यांची साथ आम्हाला लाभते. चांगले समालोचक आहेत, चांगले समाजसेवक आहेत. खऱ्या अर्थाने गोवावरनं ही टुर्नामेंट ते एन्जॉय करतात. चला पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यात फक्त. आता समीकरण येऊन ठेपलं. येणारे चेंडू आहेत 18 मध्ये 32 ची गरज आहे या मॅच मध्ये. रामतनू तुर्बे टीमला जर ही मॅच जिंकायची असेल तर 18 मध्ये 32 धावा पूर्ण कराव्या लागतील. रोहित आलाय गोलंदाजी मार्क वरती. जर्सी क्रमांक 45. रोहित शर्माचा फॅन असेल. ज्या प्रकारे रोहित नाव आणि त्याच्या खाली 45 जर्सी नंबर. चला पहिलाच बॉल मात्र वेगवान चेंडू राहुल यांच्यासाठी. बॅटला बॉल लागला त्याच्यानंतर एक सिंगल स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पंकज पाटील यांना आता मात्र जबाबदारी घेऊन खेळावा लागणारा, कारण की बॅटमध्ये रन येणं त्यांचे भरपूर महत्वाचं असेल. आता नमित पाटील बाद झाल्यानंतर आता पंकज पाटील यांच्याकडे पाहिलं जाईल. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे ओळखलं जातं. आणि आज रामतनू तुर्बे संघ थोडासा संकटामध्ये आहे. तर संकटातनं बाहेर काढावा लागेल. ही विकेट भरपूर महत्वाची असेल. ओडाफोन पहाळ या टीमसाठी देखील. लोअर फुल टॉस होता आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळाली. अगदी लेझी फटका आपला पाहायला मिळाला. पंकज पाटील यांच्या माध्यमातून थोडस खराब क्रिकेट. जिथे फुल टॉस बॉल होता कोणत्याही दिशेला मारता आलं असतं पंकजला, परंतु ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना वोडाफोन वहाळ संघाने मात्र या मॅच वरती पूर्णपणे आपला शिक्कामोर्तब केलेला आहे. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आठ धावसंख्येवरती 2 विकेट आतापर्यंत बाद झालेत रामतनू तुर्बे या टीमचे. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती आणखीन एक नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा परफेक्ट ऑलराऊंडर रवी पाटील मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला खेळाडू आहे रवी पाटील. रवी म्हात्रे, भूषण पाटील, किशोर सैनी यांनी मागचे 4-5 वर्ष अगोदर जर पालटून पाहिलं ना नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा जर इतिहास, तर या 4 खेळाडूंनी मात्र भरपूर धुमाकूळ घातली होती. रायगड टेनिस क्रिकेट मध्येही धुमाकूळ घातली होती या 4 फलंदाजांनी. यावेळचा बॉल मात्र समोर आपण पाहताय खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल. जसे मात्र डॉट बॉलचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढतील, प्रेशर निर्माण होईल रामतनू तुर्बे टीम वरती. इम्पॉर्टंट विकेट या मॅचची गोल्डन डक वरती शिकार आपल्याला पाहायला मिळाला. गोल्डन डकचा शिकार नमित पाटील. त्याची विकेट भरपूर महत्वाची होती या मॅच मध्ये. याही वेळचा बॉल मात्र कदाचित बॅटला लागला, त्याच्यानंतर पायावरती बॉल लागला. एक सिंगल रन, चांगला निर्णय पंचांचाही. नमित पाटील ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर थोडंसं स्ट्रगल करत असताना रामतनू तुर्बे. नमित पाटील कडनं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन हवं होतं, सुरुवात चांगली हवी होती. चौकार किंवा षटकार आला असता, 10 धावसंख्ये जरी योगदान मिळालं असतं नमित पाटीलच्या बॅटमधनं, तरी मॅच थोडीशी इझी झाली असती. परंतु इथे पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर प्रेशर निर्माण केलं या फलंदाजांवरती. याही वेळचा बॉल मात्र स्विंग अँड मिस. आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. मागच्या मॅचचा हिरो खऱ्या अर्थाने रोहित खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. 9 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात आणि 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. आव्हान कठीण होत चाललंय आणि वोडाफोन वहाळ संघ गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय, वेळ घेत नाहीये. त्याला माहिती आहे चांगल्या फ्लो मध्ये चालू आहे, जास्त प्रमाणात ब्रेक घेऊन फायदा नाहीये. यावेळचा फटका मात्र समोरच्या दिशेला लॉंगरला सुदेश आहे. एक सिंगल रन कंप्लीट झालेली आहे. अशा रीतीने मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. मी विनंती करेन टीम वोडाफोन वहाळ या टीमला लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करायची आहे. आणि ते आकाशलाही माहिती असेल चांगल्या फ्लो मध्ये चालू आहे, इथं ब्रेक घेऊन फायदा नाहीये. 10 धाव धावफलकावरती लागल्यात, मोठे फटके येत नाहीयेत. हीच संधी आहे की जास्त प्रमाणात वेळ घ्यायचा नाहीये. 12 चेंडू आणि 12 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे इथून. आकाश घरत याला या ठिकाणी इन्व्हाइट केलाय. या खेळाडूचा उल्लेख आम्ही केला होता. शिरोण्याच्या प्रत्येक खेळाडूला हाही खेळाडू माहिती असेल, कारण की या खेळाडूला अंडर 22 पासून आम्ही पाहतोय. ज्यावेळेस एअरपोर्टचं काम चालू नव्हतं त्यावेळेस तरगरच्या मैदानावरती
भरपूर साऱ्या मॅचेस व्हायच्या त्या ठिकाणी अंडर 22च्या. त्यावेळेस आकाश घरातला आम्ही पाहिलेलं होतं. खूप चांगला खेळ आकाश घरात करायचा अंडर मध्ये. परंतु आज वोडाफोन वहाळ याचं प्रतिनिधित्व करत असताना यावेळेचा बॉल मध्ये इथे फसवा चेंडू टाकलाय. रवी पाटीलला काहीच कळलेलं नाहीये आणि एका धावेसाठी एक सिंगल. चला राहुल कांबळेच्या बॅटमध्ये षटकार आलाय. विकेट किपरला विनंती करेन जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल वरती मीटिंग घेऊ नका. एखादा मोठा फटका आल्यानंतर तुम्ही टीम मीटिंग घेताय. अजून एक मॅच आम्हाला कंप्लीट करायची आहे. इथून समीकरण आता जर पाहिलं तर येणारे चेंडू 10 मध्ये 22 रनची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना रामतनु तुर्बे या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय. चला आणखीन एक चेंडू समोरच्या दिशेला. लागोपाठचा दुसरा षटकार आकाश घरत यांच्यावरती चढवलाय. राहुल कांबळेने मात्र प्रति हल्ला. चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय समोरच्या दिशेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. राहुल कांबळेच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतोय. वोडाफोन वहाळ या खेळाडूच्या दिसण्यावरती जाऊ नका. बारीक अंगाला जरूर आहे परंतु फटके ताकदीचे त्याच्याकडे. राहुल कांबळे यावेळचा फटका पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु बॉल थांबणारा नाहीये. चेंडू सीमारेषा पार. 2 षटकारानंतर आकाश घरत वरती केलाय प्रहार. चौकार. मॅच मध्ये पुनरागमन केलाय. मॅच इज ऑन. चेस इज ऑन. गेम इज ऑन. क्रिकेट खेळ मैदानाच्या आतमध्ये काय रंगतोय. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्या क्रिकेटने आता मात्र रंग बदललाय. जिथे 12 मध्ये 29 ची गरज होती आता समीकरण जर पाहिलं तर समीकरण राहिले 8 बॉल 12 ची गरज आहे. टीम मीटिंग बोलवली गेलेली आहे. आता काहीच बोलणार नाही आहोत आम्ही कारण की आता इथून 2 षटकार एक चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाला कानमंत्र द्यावाच लागेल. 8 मध्ये 12 ची गरज आहे. सुदेश आपल्याला पाहायला मिळतात ते कानमंत्र देतात. जासई नाईट टुर्नामेंट जी 2 दिवसा अगोदर झाली होती या खेळाडूने बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी जिंकली. तोच खेळाडू सुदेश आपल्याला पाहायला मिळतो. कानमंत्र जरूर दिलं. सुदेशने खूप चांगली गोलंदाजी केली. नमित पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याने बाद केलं परंतु पहिल्याच बॉल वरती सिंगल घेऊन राहुल कांबळेला स्ट्राईक दिली आणि त्याच्यानंतर पाहू शकाल तुम्ही 2 षटकार एक चौकार. राहुल कांबळे ऑन फायर. याही वेळचा बॉल एलिव्हेशन मिळालंय का. सुदेश आहे चेंडूच्या खाली आणि सुदेशच्या हातातून झेल सुटणार नाहीये. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना मोठा धक्का लागतोय. सेट फलंदाज राहुल कांबळे मैदानाच्या बाहेर चाललाय. आता समीकरण येणारे चेंडू 7 बॉल 12 रनची गरज या मॅच मध्ये. समीर वारंगे आले मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 12 ची गरज आहे. आकाश घरत नाही ते मात्र पुनरागमन करून दिलं वहाळ वोडाफोन वहाळ या टीमला. खऱ्या अर्थाने यांचा खेळ आम्ही जास्तीच्या स्पर्धेमध्ये पाहिला. ड्रेस कोड ही खूप चांगला आहे. जिथे आरसीबीचा ड्रेस कोड आम्हाला पाहायला मिळालाय. ग्रीन कलरची जर्सी ब्लॅक अँड ग्रीन कॉम्बिनेशन या टीमचा. आकाश घर पुन्हा एकदा तयार.
यावेळचा फटका मात्र चांगला आहे, समीरच्या बॅट मधनं आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल पूर्ण केलेली आहे. एका सिंगल वरती थांबावं लागेल. शेवटच्या 2 बॉल वरती कमबॅक केलं आकाशने. षटक क्रमांक 3 संपलंय समीकरण 6 मध्ये. 11 रनची गरज आहे या मॅच मध्ये. जर ही मॅच जिंकायची असेल 6 मध्ये 11 धावा डिफेंड कराव्या लागतील वोडाफोन वहाळ टीमला. आणि या धावा जर चेस केल्या तर रामतनु तुर्बे सिंग या मॅच वरती विजयी होईल. प्रतीक्षा करतोय दुसऱ्या बाजूला रुद्र महापे सिंग. 2 सामने त्यांनीही जिंकलेले आहेत. जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका प्लीज विनंती करतोय. गोलंदाजी मार्ग वरती आमंत्रित केले गेले गोलंदाजाला प्रवीण मुंबईकर. प्रवीण मुंबईकर यांच्या हातामध्ये दिलेली आहे जबाबदारी. सहा चेंडू 11 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आहे. प्रवीण मुंबईकर समोर आहेत समीर वारंगे. 6 बॉल 11. चला पहिला बॉल. प्रवीण मुंबईकर सज्ज आहे गोलंदाजी मार्क वरती. समोर समीर वारंगे. 6 बॉल 11 ची गरज. राईट मध्ये विकेट प्रवीण मुंबईकर. पहिलाच बॉल मात्र लेग स्टंपच्या बाहेर हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण 6 बॉल आणि 10 रनची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. टीम रामतनु तुर्बे या टीमला. वोडाफोन वहाळ त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय रामतनु तुर्बे. इथून जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल. यॉर्कर लेनचा हा चेंडू मात्र खोदून काढलाय. तिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन पाहायला मिळेल. आता समीकरण येणारे चेंडू आहेत 5 बॉल आणि 9 रनची गरज आहे या मॅच मध्ये. चला प्रवीण मुंबईकर यांनी ही मॅच जर जिंकून दिली तर अविनाश सुतार साहेबांकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रवीण मुंबईकर यांच्यासाठी सुवर्ण संधी. संधीचं सोनं करायचं आहे. यॉर्कर लेन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आता समीकरण येणारे चेंडू 4 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. वडा मॅच मैदानाच्या आतमध्ये रामतनु तुर्बे त्यांच्या विरोधामध्ये वोडाफोन वहाळ. एका बाजूला उल्वे नोड परिसरातील वोडाफोन वहाळ संघ 8 रनची गरज आहे. 4 चेंडू आणि 8 रनची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळचा बॉल लोअर फुल टॉस होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आकाश. एक सिंगल केलेली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पैकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. आणि आता समीकरण येणारे चेंडू 3 मध्ये एक मोठा फटका खेळायचा म्हणजे 6 धावा. 6 धावा फक्त पाहिजे. 3 चेंडू 6 रनची गरज आहे. इथून जर मॅच जिंकवली तर प्रवीण मुंबईकर यांना 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सन्माननीय आदरणीय अविनाश सुतार साहेबांकडनं. 3 बॉल आणि 6 रनची गरज आहे या मॅच मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रवीण मुंबईकर 3 बॉल मध्ये 5 धावा आतापर्यंत तरी खर्च केल्यात. याही वेळचा बॉल मात्र सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर आहे. आता 3 बॉल आणि 5 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज. मॅच कोणत्याही क्षणी कुठेही चेंज होईल. रंग बदलेल. 3 बॉल 5 रनची गरज. प्रवीण मुंबईकरांना सुवर्ण संधी आहे. मॅच जिंकवली तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. राईट मध्ये विकेट. यावेळचा बॉल दांडी गुल केलेली आहे आणि फलंदाज आणखीन एक बाद होईल. चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. आता 2 बॉल आणि 5 रनची गरज या मॅच मध्ये. 2 चेंडू शिल्लक आहे. त्यांनी 2 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. रामतनु तुर्बे टीमला. प्रवीण मुंबईकरने मात्र कमबॅक करून दिला. पुनरागमन करून दिलाय आणि इथे मात्र थोडासा ढासळला रामतनु तुर्बे. 2 बॉल आणि 5 रनची गरज.
दोन बॉल मध्ये 5. या हेवेलचा बॉल लेग स्टिकच्या बाहेरही चूक केलेली आहे, विकेट किपरनेही चूक केलेली आहे. मॅच मध्ये पुनरागमन केलं गेलं पुन्हा एकदा आणि रामतनु तुर्बे संघासाठी आता इझी झाले टार्गेट. 2 बॉल 3 रनची गरज या मॅच मध्ये. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल, त्याच्यानंतर मात्र विकेट किपरने केली चूक, ती एक्स्ट्रा मिळाली म्हणजे 2 धावा. व्हाईट +1 अशा 2 धावा समीकरण. 2 बॉल 3 रनची गरज. आणि रवी पाटील यांच्याकडे स्ट्राईक, महत्वाचं रवी पाटील यांच्याकडे स्ट्राईक केलेली आहे. 2 बॉल 3 रनची गरज. 2 बॉल आणि 3 रनची गरज आहे या मॅच मध्ये. प्रवीण मुंबईकर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा बॉल, चेंडू हवेमध्ये, कॅच पकडली तर मॅच बनेल. मॅच मात्र इथे निसटलेली आहे, हातातनं सुटलेली आहे. आणि काय घडतंय इथे, फलंदाज बाद होईल का? रवी पाटील करतायत कदाचित चूक. रन नाहीये बहुतेक, रन नसेल, कारण की या स्पर्धेचा नियम हा दोन्ही बाजूने आपली क्रीज सोडणं भरपूर महत्वाचं असणार. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, कॅच ड्रॉप झालेली आहे का मॅच इथून सोडलेली आहे. 1 बॉल 1 रनची गरज आहे. आता ही जर कॅच पकडली असती ना तर मॅच मध्ये मित्र म्हणेन पुन्हा एकदा पुनरागमन झालं असतं वोडाफोन वहाल टीमचं. आणि खऱ्या अर्थाने चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळालं असतं आपल्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले असते. परंतु आता 1 बॉल 1 रनची गरज या मॅच मध्ये. शिरोळ प्रतिष्ठान कैलासवासी प्रवीणजी म्हात्रे स्मृती चषक 2025 मध्ये 1 बॉल 1 रनची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. रामतनु तुर्बे संघ 39 धावा मात्र चेस करत असताना संघर्षमय राहिलेला आहे. 1 बॉल 1 रनची गरज या मॅच मध्ये. भरपूर चुका केल्यात वोडाफोन वहाल टीमने. हे फिल्डिंग मुळे तुम्ही कदाचित मॅच पराभूत झालेत की काय? एक सिंगल रन गेली असती तरी हरकत नसतं, परंतु एका बॉल मध्ये 1 रन. बॅट्समन वरती प्रेशर तर आहेच. प्रवीण मुंबईकर 1 बॉल 1. यावेळचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे समोरच्या दिशेला आणि रामतनु तुर्बे टीमने मात्र विजय केलेला हा सामना. संघ जिंकला रामतनु तुर्बे. आणि इथे मात्र चुका, भरपूर चुका. कॅश प्राइस 3000 रुपये लावले होते, तेही मात्र हातात नाही गेले. आणि इथून मात्र हा संघ पराभूत झाला. प्रवीण मुंबईकर खूप चांगला संघर्ष केला. जर ती कॅच पकडली असती तर कदाचित मॅच बनली असती. तर कॅच पकडली असती तर कदाचित तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला वोडाफोन वहाल संघ खेळताना दिसला असता. परंतु आज हा उल्वे नोड परिसरामधील संघ येऊन नवी मुंबई टीमला मात्र अर्थातच गावदेवी शिरोळ